नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. आपण यापूर्वी शंकर पुरुषोत्तम जोशी यांनी जे पंजाबातील नामदेव नावाचं पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकावर आधारित थोडक्यात माहिती पाहिली होती. कारण त्या पुस्तकात जी चर्चा केली आहे ती संशोधनात्मक आहे आणि त्याचं सार आहे हे आपण बापटांच्या प्रस्तावनेत पाहिलं होतं. आता 1940 नंतर 1951 मध्ये डॉक्टर विभी कोलते यांनी अलाहाबादला म्हणजे एक मिनिट हा बैजनाथ सिंग विनोद नावाचे फार मोठे लेखक होऊन गेले हिंदीतले. त्यांनी जे काही राष्ट्रभाषा पत्रिकेत संपादन केलं तेव्हा त्यांचा संबंध आला आणि 1951 मध्येच बनारसला जाऊन डॉक्टर विभी कोलते यांनी 3 व्याख्यान दिली. तर या व्याख्यानाचं जे स्वरूप होतं ते हिंदी भाषेतलं होतं आणि हिंदी भाषेतलं हे पुस्तक नंतर बनारस विद्यापीठाने काढलं आणि मराठीमध्ये त्याचं भाषांतर 1981-82च्या दरम्यान सुमती रमाकांत कोलते यांनी केलं. आणि या पुस्तकाचं मुखपृष्ठ ते मी केलं होतं, त्यामुळे मला जास्त जवळीक या पुस्तकाबद्दल आहे. काही चित्र सुद्धा त्या पुस्तकात मी काढली होती. आता त्याची जी आवृत्ती निघाली आहे ती लोकवाङ्मय गृहनी अलीकडे काढली 2014 मध्ये. त्याचं स्वरूप वेगळं आहे. नंतर बऱ्याच आवृत्त्या निघाल्या आणि त्याची मुखपृष्ठ बदलली. पण या पुस्तकाचा प्रकाशन 1984 मध्ये डॉक्टर विभी कोलते, जे संत वाङ्मयाचे मोठे अभ्यासक आणि विशेषतः मानभाव साहित्य प्रकाशात आणणारे मोठे संशोधक म्हणून ज्यांचा परिचय संपूर्ण भारताला आहे आणि विशेषतः नागपूर विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते भोपाळला अध्यक्ष होते. अनेक पदावर, साहित्य संस्थे मंडळावर, विश्वकोश मंडळावर आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे फार जवळचे मित्र होते. तर त्यांनी दिलेल्या भाषणाचं रूपांतर हिंदीत तिथल्या लोकांनी केलं, बनारसच्या लोकांनी केलं आणि मराठी भाषांतर यवतमाळमध्ये आमच्या काही मित्रमंडळींनी केलं. त्यात विशेषतः श्रीमती रमाकांत कोलते महत्वाचं नाव आहे, त्यात त्यांच्या स्नुषा आहेत आणि त्यांचे पती डॉक्टर रमाकांत कोलते यांनी प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांचं गाव बुलढाणा जिल्ह्यातील नरवेल हे गाव आहे. मलकापूर या गाव ते काही किलोमीटरवर आहे. आता त्या ठिकाणी जेव्हा याचं प्रकाशन झालं तेव्हा मोठ्या प्रमाणात गावकरी एकत्र आले होते. संपूर्ण गावाला निमंत्रण होतं, सगळ्यांना जेवण होतं. डॉक्टर विभी कोलते स्वतः त्या प्रकाशनाला उपस्थित होते आणि आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा गावातील वृद्ध व्यक्तीला भेटायचं अशी इच्छा व्यक्त केली आणि ते गेले. आणि नंतर मग त्यांच्यासोबत आम्ही त्यांचं जे जन्मघर आहे ते पाहिलं. आता ते त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचं नाही आहे, आता जुना काळ होऊन गेला. विभी कोलते जाऊनही आता 40 वर्ष जवळपास झाली आहेत. हो, 30-35 वर्ष झाली आहेत. तर अशा तऱ्हेने या डॉक्टर विभी कोलतेंनी त्या काळामध्ये 1951 म्हणजे आता साधारणतः 70-75 वर्ष होत आहेत. तर अशा तऱ्हेने हा फार जुना ग्रंथ आहे. मराठीमध्ये उशिरा आला, त्या मानाने 1984 मध्ये आला आणि मग त्याच्या अलीकडे आवृत्त्या ज्या काढल्या त्या लोकवाङ्मय गृह प्रकाशन संस्थेने. पण जेव्हा त्यांनी हा विचार मांडला तेव्हा हिंदीच्या सुद्धा अभ्यासकांना मोठा प्रश्न पडला होता की त्यांच्या काही समजुती होत्या, विशेषतः हेमाद्री पंडिताबद्दल की तो धर्म सुधारक होता. पण त्यांनी जे कृष्ण कारस्थान केलं आणि महात्मा चक्रधरांचा मृत्यू होण्यामागे त्याचा जो हात होता त्याची माहिती यात दिली. तर त्यामुळे त्याचे आयोजक, त्या व्याख्यानाचे आयोजक होते हजारी प्रसाद द्विवेदी. हे फार मोठे लेखक होते. वासुदेव अग्रवाल त्या समारंभाला म्हणजे त्यांचं व्याख्यान ऐकायला होते. खूप मोठी मंडळी होती. त्यांचा उल्लेख स्वतः विभी कोलतेंनी केला आहे. तर हजारी प्रसाद द्विवेदीने म्हटलंय की आमचा समज होता की हेमाद्री पंडित हा धर्माच्या सुधारणेसाठी फार मोठं काम करणारा माणूस होऊन गेला, पण विभी कोलतेंनी त्यांचं सत्यरूप बाहेर आणलं. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम, रामदेव महाराज ह्या दोघांमध्ये जो संबंध होता त्यावर त्यांनी स्वतंत्र एक लेख लिहिला आणि त्या लेखाचं शीर्षक आहे संत ज्ञानेश्वर नामदेव. म्हणजे यापूर्वी आपण नामदेवांबद्दल माहिती पाहताना ज्ञानेश्वरांचा उल्लेख वारंवार आलेलाच आहे. पण त्या सगळ्या उल्लेखामध्ये अनेकांना असं वाटलं की ज्ञानेश्वरांना डावललं गेलंय, पण तसं कोणी करू शकत नाही. कारण ज्ञानेश्वरांचं स्थान मोठंच आहे, प्रश्नच नाही. ज्ञानेश्वरी हे मराठीचं वैभव आहे.
आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा चर्चा होते तेव्हा ज्ञानेश्वरी हा एकाच ग्रंथाची होती आणि तुकारामांच्या गाथेची होती. या दोन ग्रंथांची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होते. याची इंग्लिश भाषांतर सुद्धा झालेली आहे दोन्ही ग्रंथांची. तर या लेखामध्ये आपल्या डॉक्टर व्ही कोलते यांनी ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांचा वृत्तांत सांगितला आणि ते कसे भगवत भक्त होते. पण भगवत भक्त असताना एकदा तीर्थाटनाला ते गेले आणि तिथे त्यांनी दीक्षा घेतली, संन्यास दीक्षा घेतली. आता विठोबाचा उल्लेख या ठिकाणी आलाय. विठ्ठलांनी म्हटलं की बा मी गंगेवर जात आहे, रुक्मिणीला वाटलं की नदीत स्नान करायला जात आहे वगैरे वगैरे. पण ठीक आहे जा. याला पत्नीची अनुमती समजून विठ्ठलपंत निघाले. आता विठ्ठल आणि रुक्मिणी ही दैवत आहेत तशी पंढरपूरच्या परिसरातली मोठी आणि पूर्ण महाराष्ट्रात घरोघरी ज्यांच्या मूर्ती असतात. आता ज्ञानेश्वरांच्या नावाचे वडिलांचं नावही विठ्ठलपंत होतं आणि आईचं नाव रुक्मिणी. तर अनेकांचा असा समज आहे की हे प्रतिकात्मक नावं आहेत, कारण ज्ञानेश्वरांचा खरा इतिहास अजूनही काही उपलब्ध झाला नाही. आपण संत नामदेवांच्या आदी तीर्थावळी आणि समाधी या अभंगाच्या द्वारे तो शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि जी माहिती आपल्याला मिळते आदीमध्ये, ज्ञानेश्वरांची आदी म्हणजे ज्ञानेश्वरांचा आदीचा इतिहास या अर्थाने नामदेवांनी म्हटलंय. त्यानुसार विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर सुद्धा. आणि मग गुरुच्या आज्ञेने ते गृहस्थाश्रमात परत आले. आणि आल्यानंतर त्यांना मुलं झाली. जे मोठे जे आहे निवृत्तीनाथ, लहान ज्ञानेश्वर महाराज, नंतर सोपानदेव काका, सोपान काकाही म्हणतात त्यांना, सोपानदेव, आणि नंतरच मुक्ताबाई. मुक्ताबाई सर्वात लहान. अशा तऱ्हेने ही जी भावंड आहे ही जन्माला आल्यानंतर काही काळानंतर जो लोकांचा त्रास होता, पैठणच्या ब्राह्मणांचा जो त्रास होता धर्माचार्यांचा, त्यामुळे कंटाळून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. आणि मग हे पोरके झाली ही मुलं. मग या पोरक्या मुलांना कोण सांभाळणार? तर त्यांना सांभाळण्याचा एक मुद्दा होता जगण्याचा, पण ती ब्राह्मणाची मुलं असूनही त्यांना उपनयनाचा अधिकार नाही असं पैठणच्या ब्राह्मणांनी सांगितलं. कारण तुमचा जो जन्म झाला आहे तो अशा संन्याशाच्या पोटी झालाय, त्यामुळे तुम्ही चांडाळ आहात. धर्मशास्त्रानुसार त्यांनी चांडाळ म्हटलं. आणि मग ज्ञानेश्वरांना तरीही वाटलं की आपण शिक्षण घेऊया. त्यांनी शिक्षण घेतलं. चारही भावंडांनी शिक्षण घेतल्याचे उल्लेख आहेत. आणि मग ज्ञानेश्वर महाराज जेव्हा गेले मान्यता घेण्याकरता पैठणच्या ब्राह्मणांकडे, आम्हाला मान्यता द्या, तर त्यांनी जे संतापाने उत्तर दिलं ब्राह्मणांनी तिथल्या, आता तुमच्यासाठी आता एकच मार्ग आहे, तुम्ही अनन्य भक्ती करा, गाय गाढव आणि कुत्र्याला नमस्कार करा, अंत्यजांनाच ब्राह्मण मानून त्यांची नित्य वंदना करा आणि पश्चातापूर्वक भजन करा. म्हणजे भक्ती मार्गाकडे वळा, वैदिक मार्गाकडे जायची गरज नाही. अशा तऱ्हेने शूद्राचा जो धर्म आहे त्याचा स्वीकार करा, असं पैठणच्या ब्राह्मणांनी म्हटल्यानंतर या ब्राह्मणांनी आणखी विटंबना करायला सुरुवात केली. तेव्हा एकाने ज्ञानदेवाला विचारलं, तुझं नाव काय आहे? त्याने सांगितले ज्ञानदेव. दुसऱ्याने म्हटले, अरे नावात काय ठेवले आहे हे पहा, पाणी वाहणारा रेडा, त्याची नाव ज्ञानाच आहे. ज्ञानदेवाने म्हटले, त्या रेड्याच्या शरीरात तर माझाच आत्मा आहे, मी आणि रेडा भिन्न नाही, असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं. एवढ्याच रेड्याच्या शरीरावर त्यांच्या मालकाने जोराने चाबूक मारला. आश्चर्य असे की त्या रेड्याच्या शरीरावर त्याच्या मालकाने चाबूक मारल्यावर चाबकाच्या खुणा ज्ञानदेवांच्या पाठीवर शरीरावर दिसायला लागल्या असे म्हणतात. अर्थात हा चमत्काराचा भाग आहे. म्हणजे रेड्याच्या शरीरात जो आत्मा आहे तो ज्ञानदेवांच्या शरीरात आहे असं सात्म्य भाव, दोघांमध्ये सारखेपणा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि ब्राह्मण चकित झाले. त्यांना वाटलं आता हा खरा आहे, म्हणजे हा चमत्कार झाला आहे, म्हणजे ज्ञानेश्वर मोठाच आहे. तर पुढे एकाने आणखी प्रश्न केला, जर हा रेडा आणि तू एकच आहेस तर त्यालाही आपल्याप्रमाणे वेदपाठ करायला सांग. आणि मग ज्ञानेश्वरांनी ऋग्वेदातील ऋचा म्हटली आणि तीच ऋचा तशीच्या तशी त्या रेड्यानी म्हटली. आता हा चमत्कार सातत्याने सांगितला जातो. म्हणजे अनेक भक्तविजय त्यात महिमापती ताहारावादकर असो की आणखी भक्तमाल असो की इतर लोकांनी सुद्धा अशा तऱ्हेच्या चमत्कारांच्या कथा ज्ञानेश्वरांच्या बाबतीत सांगितल्या आहेत. आणि संत ज्ञानेश्वरांवर जेवढे सिनेमे तयार झाले, मालिका तयार झाल्या किंवा नाटकही सुद्धा तयार झाली, त्या सगळ्यामध्ये हा चमत्कार दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आता चमत्कार दाखवला की लोक नमस्कार करतात, ही एक वास्तविक स्थिती आहे. त्यामुळे
हे स्वाभाविक आहे, लोक रंजना करतात, पण रेडा रुग्णासारखा त्यातल्या विचार म्हणू शकतो का, हा प्रश्न आहे. म्हणून काही लोकांनी त्याचा अर्थ असा काढला की रेडा म्हणजे मंदबुद्धीत दिसणारा एखादा मुलगा किंवा एखादा तरुण मुलगा. तर त्याच्याकडून त्यांनी वेद बजून घेतले, म्हणजे त्याला वेदाची दीक्षा दिली आणि त्याला सुजाण केलं, असा एक सकारात्मक अर्थ अनेक अभ्यासकांनी काढलाय. तर ज्ञानेश्वरांचं एकंदर चरित्र जे सांगितलं जातं त्यात ही कथा महत्वाची आहे. आपण चांगदेवाच्या संदर्भातही जे सांगितलं जातं की चांगदेव आला तेव्हा त्याच्या हातात सापाचा चाबूक होता आणि तो वाघावर बसून आला होता, आणि ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड ही भिंतीवर दात घासत बसली होती. तर त्या चांगदेवाला भेटण्याकरता त्यांनी त्या भिंतीला सांगितलं चल, आणि ती निर्जीव भिंत चालायला लागली. हाही एक चमत्कार. किंवा भूक लागली असताना तवा नव्हता तेव्हा मुक्ताईनी ज्ञानेश्वराच्या पाठीवर मांडे भाजले, अशी कथा सांगण्यात येते. खूप प्रकारचे चमत्कार ज्ञानेश्वर चरित्रात आहेत, पण त्याचा प्रतिकात्मक अर्थ समजून न घेता लोक त्याला तंतोतंत खरं मानतात. पण सगळ्यात मोठा चमत्कार ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातला आहे तो म्हणजे ज्ञानेश्वरीची निर्मिती. आणि ही निर्मिती निवळ मराठी भाषेसाठी नाही, तर एकंदर भारतीय तत्वज्ञानासाठी फार महत्वाची ठरली. कारण ज्ञानेश्वरीबद्दल असं बोललं जातं की जरी ते गीतेच्या श्लोकावर केलेलं भाष्य असलं, तरी ते भाष्य जर ते गीता जर वगळली, गीता रहित ज्ञानेश्वरी, असा एक प्रयत्न मावा धोंडांनी केला होता. मावा धोंड हे संत साहित्याचे फार मोठे अभ्यासक, आणि त्यांनी गीता बाजूला केली तरी ज्ञानेश्वरीला स्वतंत्र अस्तित्व आहे. तिच्यात जे तत्वज्ञान आहे ते तर व्यापक आहेत, पण त्याची जी भाषा आहे, भाषा वैभव, म्हणजे मराठीच्या विश्वामध्ये मी काय करेन, म्हणजे अशा प्रकारची प्रतिज्ञा आहे की विश्वभर मराठी गाजेल, अशा प्रकारची त्यांनी घोषणा ज्ञानेश्वरीत केली. आणि त्यामुळे मराठी भाषेसाठी सुद्धा एक मोठा ठेवा तो ठरला. पण ज्ञानेश्वरीत जे काही श्लोक आहेत त्यावर काही लोकांनी आक्षेप घेतले. विशेषतः ज्ञानेश्वरांना शूद्र ठरवल्यावर किंवा अतिशूद्र, चांडाळ ही तर अतिशूद्र जात आहे. तर ज्ञानेश्वरांनी ज्या शास्त्रांनी त्यांना अतिशूद्र ठरवलं तर त्या शास्त्रांच्या विरोधात जायला पाहिजे होतं, अशी अपेक्षा काही अभ्यासकांनी केली आहे. तर ते असं म्हणतात की शूद्राचाराने राहुल कुत्रे आणि गाढव यांची विनवणी करीत जीवन जगण्याशिवाय त्यांना कोणताच मार्ग शिल्लक राहिला नव्हता. केवढे अपमानित जीवन होते. जर एखादा मानी, धनवान आणि स्वतंत्र विचाराचा माणूस असता, तर या दडपशाही विरुद्ध त्याने बंड पुकारले असते आणि त्यांचे श्रेष्ठत्व नष्ट करण्याकरता आमरण प्रयत्न केले असते. पुढे ते असं म्हणतात, ज्ञानेश्वर हे केवळ परंपरावादी होते. त्यांनी परंपरेला छेद दिला नाही. परंतु ज्ञानेश्वरांनी असे केले नाही. पुरोहित वर्गाला खाली पाडण्याची त्यांची इच्छा सुद्धा केली नाही, कारण ते शास्त्राचे भक्त होते. भक्त परंपरेने स्वीकारलेल्या शास्त्राला अमान्य करून त्याविरुद्ध आचरण करणे त्यांना मान्य झाले नाही. शास्त्र जर म्हणेल तर सारे राज्य तृणवत समजून त्याचा त्याग केला पाहिजे. शास्त्र जर विषपानाची आज्ञा देईल तेही मानायला पाहिजे. ही तर त्यांची विचारसरणी होती. शास्त्र म्हणोल सांडावे, ते राज्यही तृण मानावे, जे घेवनी ते न म्हणावे, विषही विरुवी. शास्त्रासाठी आपण विष सुद्धा प्राशन करायला हरकत नाही, अशा तरी शास्त्राचं महत्व जे सांगितलं ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायातली ही 457वी ओवी आहे, जी या ठिकाणी विभी कोलत्यांनी उद्धृत केली आहे. तर तस्मात् शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थितो, अशा प्रकारचा हा श्लोक आहे गीतेतला, आणि त्याच्या आधारे त्यांनी हे भाष्य केलं. तर ते म्हणतात त्यांनी त्या श्लोकाचा आधार घेतला. शब्द प्रामाण्याच्या बंधनात ते स्वतःच दृढ बांधले गेले, आणि त्यांच्या व्यक्तिगत दृष्टीने पाहिले तर त्यांच्याकडून जी अपेक्षा केली जाऊ शकत होती ती त्यांनी पूर्ण केली. ही तक्रार डॉक्टर व्ही व्ही कोलतेंनी साधारणतः 75 वर्षांपूर्वी केलेली आहे. म्हणजे किती जुनी तक्रार आहे. आता हा त्यांच्या पुस्तकाचं भाषांतर खूप उशिरा झालं, 84, म्हणजे साधारणतः 40 वर्षापूर्वी, 41 वर्षापूर्वी भाषांतर झालं. त्याच्या आणखी समजा 30-35 वर्षापूर्वी ते झालं असतं किंवा 30 वर्षापूर्वी झालं असतं, तर कदाचित या त्यांच्या मताचा जास्त विचार केला गेला असता. पण जेव्हा हे पुस्तक मराठी आलं तेव्हा सुद्धा खूप वादंग माजलं होतं. आणि मग ज्ञानेश्वरांच्या विरोधात वेबी कोलते बोलतात, वेबी कोलते ब्राह्मण विरोधी आहेत, अशी आवई उठवली गेली होती. तर ते त्याचा निषेध करताना आणखी एक गोष्ट सांगितली आहे वेबी कोलते, ती महत्वाची आहे. ते महानुभाव पंथाचे समर्थक होते, जरी ते स्वतः महानुभाव नव्हते,
पण महानुभावांच्या विचाराचे समर्थक होते. म्हणून ज्या काळात महानुभावांनी अशा तऱ्हेने शास्त्रांना तृणवत मानलं, अशा ह्या महानुभावांच्या विचाराच्या विरोधात ज्ञानेश्वरांचं कार्य आहे असं ते सांगतात. ते म्हणतात, विवी कोलते, की ज्ञानेश्वर स्वतः पुराण मतवादी सनातनी होते. म्हणून जर समाजात परंपरेच्या विरुद्ध काही होत असेल तर त्याला विरोध करणे त्यांनी आवश्यक मानले. ज्याप्रमाणे आम्ही पाहिले की परंपरागत धर्म स्त्री शूद्रांच्या हिताला बाधा आणून केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्णासाठी सुखचैनीचा आधार बनला होता, चक्रधरांच्या कार्यामुळे या आधाराला तडा गेला. चक्रधर हे विरोधात होते सगळ्या शास्त्रांच्या. आणि पुढे ते म्हणतात, याचा बदला सनातन्यांनी चक्रधरांच्या खुनाने घेतला आणि जुन्या विचारसरणीला समाजात स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. आता वेभी कोलत्यांच्या या मताच्या विरोधात बरेच महानुभाव लोकांनी त्यांचं म्हणणे की चक्रधरांचा खून झाला नाही, ते उत्तरापंथी गमन केले ही लीळा मानतात. आणि अजूनही चक्रधर स्वामी जिवंत आहे अशी एक श्रद्धा महानुभावपंथीयांची आहे. कारण ते वयस्तंभिनी विद्या त्यांना माहीत होती आणि त्यामुळे ते 1000 वर्ष मी जगेल असं त्यांनी म्हटलं होतं. आता त्यांना जाऊन 800 वर्ष झाली, म्हणजे 200 वर्षांनी चक्रधर स्वामी पुन्हा येणार आहेत, असा एक समज किंवा श्रद्धा म्हणूया आपण, ही धारणा ही महानुभावांची आहे. आणि मग त्यामुळे त्यांनी ह्या विभी कोलतेंच्या मताला विरोध केला. पुढे ते कोर्टात गेले आणि त्या विभी कोलतेंना हार मानावी लागली. हा सगळा इतिहास आणखी वेगळा आहे कोर्टातला. पण त्यांनी मात्र माघार घेतली नाही. विभी कोलतेंनी आपल्या विचारापासून माघार घेतली नाही. म्हणून ते पुढे म्हणतात, चक्रधरांच्या खुनानंतर त्यांचे अनुयायी वाढायला लागले. ब्राह्मण विद्वानही वैदिक धर्म सोडून महानुभाव व्हायला लागले आणि साधारण जनताही या संप्रदायाप्रती श्रद्धा बाळगायला लागली. जरी ज्ञानेश्वरीत महानुभावांचा कुठे उल्लेख नाही आणि तसाच कोणत्याही अन्य धर्माचाही उल्लेख नाही, तरी महानुभावांचा वाढता संप्रदाय त्यांनी स्वतः पाहिला होता. ते समकालीन होते. कारण चक्रधरांनी जिथे आपल्या जीवनाचे शेवटले दिवस घालवले होते तिथे ज्ञानेश्वरही काही दिवस राहिले होते. पैठणलाही चक्रधरांच्या तत्वाचा परिणाम त्यांनी पाहिला नसणे हे असंभव आहे. पैठण नंतर ते यात्रा करीत करीत नेवासे येथे गेले. हे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्याच्या दक्षिण आणि अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात आहे. आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदललंय, त्याला अहिल्यानगर म्हणतो, आणि औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर झालेलं आहे. तर तिथे चक्रधरांचे अनेक शिष्य होते आणि गोदावरीच्या दोन्ही तटांवर महानुभावांचे नवीन तीर्थक्षेत्र बनले होते. त्यांना तिथे जुन्या धर्माशी ची निश्चितच दुर्दशा दिसली असेल आणि तेव्हा महानुभावांच्या तत्वांचा प्रभाव कमी करून सनातनी धर्माच्या पुनरुज्जीवनाची आवश्यकता त्यांच्या लक्षात आली असेल. नेवासे हे ठिकाण ज्ञानेश्वरी सांगण्याकरता ज्ञानेश्वरांनी का निवडलं त्याची पार्श्वभूमी या ठिकाणी विभी कोलते सांगतात. ते असं म्हणतात की महानुभावांनी वेदांचे महत्व कमी करण्याचे ठरवले तर ज्ञानेश्वरांनी वाढवण्याचे प्रयत्न केले. वेदांवर ते म्हणतात, वेदांवर निष्ठा निर्माण झाली तर जीवनात काहीही अनिष्ट होऊ शकत. ज्ञानेश्वर म्हणतात, जीवाला अहितापासून दूर करून त्याचे हित करणारी आणि त्याचे पालन पोषण करणारी श्रुतीशिवाय, श्रुती हा शब्द वेदांसाठी वापरतात, दुसरी आई कोणीच नाही. म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये वेदाचं जे महत्व सांगितलं आहे ते सांगतात, ऐसी वैदैक निष्ठा जालिया जरी सुबटा तरीके आहो अनिष्टा भेटणे गा, पै अहिता पासवनी काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माहुली जगी. म्हणजे शास्त्र व्यवस्थित हो या पदाचं जे वर्णन केलं आहे गीतेच्या 16व्या अध्यायातल्या, तर त्याचं समर्थन करताना ज्ञानेश्वरांनी वेदाचं महत्व वाढवलं अशी तक्रार डॉक्टर विभी कोलते यांनी केली आहे. म्हणून बंधूंनो, जो स्वतःवर भगवंताची कृपा करू इच्छितो त्याला वेद वचनांशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. या कारणे पै बापा जया आथी आपली कृपा तेणे वेदाची निरोपा आन न किजे. म्हणजे वेदाच्या निरूपणाला विरोध करता कामा नये अशा तऱ्हेचं हे ज्ञानेश्वरांचं वचन आहे. ईश्वर प्राप्तीसाठी वेदांचा निरंतर अभ्यास करणे आवश्यक आहे. जनतेला वेदांचं महत्व सांगणाऱ्या आणि त्यांचे अनुसरण करण्याचे उत्तेजन देणाऱ्या अशा पुष्कळ ओव्या ज्ञानेश्वरीत आहेत. चक्रधरांनी पूर्ण द्वैताचा प्रचार केला आणि तो त्यांच्या शिष्यांनी प्रसारित केला. म्हणून ज्ञानेश्वरांनी अद्वैताचा शंख वाजवला. द्वैत विरुद्ध अद्वैत
अद्वैतामध्ये भक्ताचं स्वतंत्र अस्तित्व नसतं, ईश्वराचंच अस्तित्व असतं. पण द्वैत हा जो विचार आहे त्यामध्ये भक्त आणि ईश्वर असे दोन घटक मानले जातात, असा विरोध त्या काळात होता. ज्ञानेश्वरांच्या सर्व रचनेत प्रामुख्याने अद्वैताचे प्रतिपादन केले आहे. त्यासाठी त्यांनी ग्रंथ लिहिले. गहिनीनाथापासून निवृत्तीनाथाला आणि निवृत्तीनाथापासून ज्ञानेश्वरांना जो संदेश मिळाला तोही हाच होता. कलीपासून दुःखी झालेल्या जीवांना गीतार्थ ग्रंथाच्या रूपाने अद्वैतानंद वैभव देणे हा त्यांचा हेतू होता. आणि पुढे मग व्ही कुल त्यांनी असं म्हटलंय की चातुर्वर्ण्याला त्यांनी मान्यता दिली आणि देवता पूजा ज्या आहे त्या त्यांना महत्व त्यांनी कमी दिलं. आणि अन्य या शंकराचार्यांनी संन्यासाचं महत्व वर्णन केलं होतं, त्या संन्यासाचं महत्व त्यांनी सांगितलं. पण हे सगळं करताना त्यांनी अतिशूद्रांना मात्र हीन लेखलं होतं. ही तक्रार यात आहे, म्हणजे या पुस्तकात आहे. ते म्हणतात, व्ही कोलते म्हणतात, अनुक्रमाच्या आधाराने अर्थात वर्ण व्यवस्थेनुसार जो स्वधर्माचरण करतो त्याला मोक्ष निश्चित मिळतो असं ज्ञानेश्वर म्हणतात. देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित पावे. ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातली ही 80वी ओवी आहे. तर जो स्वधर्म अर्थात वर्णकर्म करीत नाही तो उन्मत्त पुरुष आहे. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप ऋतू नानुष्ठितो मत्तू लोकी थे. तिसऱ्या अध्यायातली ही ओवी आहे. आणि पुढे ते म्हणतात की अशा ह्या सगळ्या ज्या ओव्या आहेत, ओळी आहेत, त्यावरून वर्णधर्मावर ज्ञानेश्वरांची दृढ श्रद्धा दिसून येते. वर्णधर्म ज्यांना मान्य आहे त्यांना ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व आणि शूद्रांचे नीचत्व ही मान्य आहे. ब्राह्मण करुणी धुरे वर्णा माझी छत्र चामर स्वर्गजयाचे अग्रहार मंत्रविद्येसी माहेर. ब्राह्मण जे पृथ्वी तळीचे देव, पृथ्वीवरचे देव आहेत ब्राह्मण, अशा तऱ्हेचं जे वचन ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे त्यातून निवड वर्णाश्रमाचा पुरस्कार नाही तर ब्राह्मण धर्माचाही पुरस्कार आणि ब्राह्मणांचा अस्तित्वाचाही पुरस्कार त्यांनी केलाय. तर ही तक्रार व्ही कुलतेंची आहे. ते पुढे म्हणतात, शूद्रांच्या घरी जरी चांगले आणि सर्व प्रकारचे पक्वान्न असले तरी ब्राह्मण किती दुर्बळ का असेना, कधी खाईल काय. म्हणजे सांगे शूद्रपरी आघवी, म्हणजे चांगला आहे तो, पक्वान्ने आहाती बरवी, ती द्विजे केली केवी सेवावी, का सेवावी. दुर्बल जरी झाला, तो दुर्बळ असला तरी कशाला तो त्याच्याकडून तयार झालेलं अन्न खाईल. म्हणजे अशा तऱ्हेने शूद्र आणि अतिशूद्र या वर्गाच्या विरोधात ब्राह्मणांनी कशा तऱ्हेने कारस्थानं केली होती त्याचं प्रतिबिंब ज्ञानेश्वरीत कसं पडलंय असं याबद्दलचं विवेचन त्यांनी केलंय. पुढे ते म्हणतात, राज्यावर बसलेल्या अंत्यजासारखा तो गर्वाने उन्मत्त होत असतो इत्यादी वचनावरून स्पष्ट होतं की ज्ञानेश्वर व्यवहारात विषमतेचे पक्षपाती होते. महानुभा पंथात तर शूद्र संन्यास घेऊन आचार्य होण्याचाही चीही पात्रता बाळगत होता. ब्राह्मणांनाही कसे सहन होणार बरे. शूद्र लोक आचार्य बनायला लागले तर ब्राह्मणांचे महत्वच काय राहिले. अशा तऱ्हेने ब्राह्मण धर्माचा पुरस्कार ज्या तऱ्हेने पुढल्या काळात रामदास स्वामींनी केला तर त्याचा प्रारंभ ज्ञानेश्वरांनी केला अशी तक्रार या ठिकाणी केली आहे. अंत्यज राणीये बैसविला, म्हणजे राज्यपदी गेला, आरे धारण गेला, तैसा गर्वे फुगिला देखसी. जो म्हणजे एखादा अंत्यज माणूस राज्यावर आरूढ झाला तर तो गर्वाने फुगतो अशी तक्रार ज्ञानेश्वरांनी केली आहे. तर अनेक देवतावाद जो आहे त्या अनेक देवतावादाच्या बद्दल विरोधात जे चक्रधर स्वामी गेले होते किंवा महानुभा पंथ गेला होता त्यांनी विशिष्ट काही देवतांचंच समर्थन केलं होतं. त्याबद्दल पुढे असं म्हणतात, चक्रधरांनी देवतांची हीनता प्रतिपादन केलेले बहुदेव उपासना काही कमी व्हायला लागली होती आणि तीर्थक्षेत्र व्रतदानाचे महत्व कमी होऊ लागले होते. पण या सर्वांची पुनःप्रतिष्ठापना करणे ज्ञानेश्वरांनी आवश्यक मानले. तसे तर अनेक देवांची पूजा करणाऱ्यांना त्यांनी अज्ञानाचा मूर्तीपंथ अवतार म्हटलं प्रत्यक्षात, परंतु त्यांच्या आदर्श पुरुषाच्या लक्षणात सर्व देवांची उपासना अंतर्भूत होते. वर्ण धर्मानुसार ईश्वर पूजा करणे, अग्नीला आहुती देणे, देवतांची उपासना करणे, यथासमयी ब्राह्मण भोजन देणे, गुरुची भक्ती करणे आणि आपल्या जातीबंधूंना संतुष्ट ठेवणे. आणि ब्राह्मण जातीचा पुरस्कार ज्ञानेश्वरांनी केला अशा तऱ्हेची तक्रार या ठिकाणी केली आहे. पण पुढे कर्मयोगाचा पुरस्कार त्यांनी केला आणि भक्तीच्या क्षेत्रात मात्र वर्णाश्रम धर्म, भक्ती क्षेत्रात वर्ण समता मानली ज्ञानेश्वरांनी, असा एक विचार त्यांनी मांडलाय.
ज्ञानेश्वरांच्या महत्वपूर्ण कार्याचे दुसरे अंग हे आहे की त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात सर्व वर्णांचा सारखा अधिकार मानला. त्रयवर्णीयांच्या सारखे स्त्रीशूद्र आणि पापीही जर अंतःकरणपूर्वक भक्ती करील तर तो मोक्षाचा अधिकार बनू शकतो. हा जो विचार आहे ज्ञानेश्वरीतला तो या ठिकाणी सांगितलाय. या लागी पायपोनीही अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते भजता सदना माझिया येती. म्हणजे गीतेच्या 9व्या अध्यायात जो अरण्य भक्तियोग ज्याला म्हणतात, त्या सर्वांना सारखा अधिकार स्त्रियो वैशा तथा शूद्रासे पियांती परांगती. या श्लोकावर भाष्य करताना ही जी ज्ञानेश्वरातली अध्याय 9 आणि 474 ओवी आहे त्यामध्ये त्यांनी त्या गीतेच्या वचनाशी ते प्रामाणिक राहिले आहे. म्हणून त्यांना कदाचित काही लोक पुरोगामी म्हणत असतील अशी तक्रार त्यांची आहे. भगवद्गीतेची ही भूमिका हीच आहे आणि ती ज्ञानेश्वरांनी जनतेसमोर जशीच्या तशी ठेवली. भक्तीच्या क्षेत्रात जातीकुळाचा विचारच नाही. तैसे वैश्य क्षत्रिय स्त्रिया का शूद्र अंत्यजादी इया जाती तवची वेगदिया जवन पवती आते. ज्ञानेश्वरीचा हा 9वा अध्याय त्याची 460वी ओवी आहे. यातही गीतेच्या विचाराला ते अनुसरून ते बोलतात. तात्पर्य हे जे पुढे म्हणतात, कोणी कोणत्याही जातीचा असो आणि कोणी उच्च किंवा नीच कोणत्याही कुळाला जन्माला असो तर त्याला भक्ती करण्याचा अधिकार आहे. तात्पर्य हे की ईश्वराने भक्तीचे क्षेत्र सर्वांसाठी खुले ठेवले आहे. भक्ती कोणीही करू शकतो. मग तो बालक असो, वृद्ध असो, पुरुष असो, ब्राह्मण असो किंवा शूद्र असो, श्रीमंत असो की दरिद्री असो, वेदविद्या पारंगत असो की निरक्षर अज्ञानी असो, तसेच चांगल्या कुळातला असो की वाईट कुळातला असो, वास्तविक ईश्वर प्राप्तीचा हा वेदप्रणित मार्ग 3 वर्णांसाठीच होता. 3च वर्ण, 4थ्या वर्णासाठी आणि 5व्या वर्णाची काही स्थितीच नव्हती. त्या बाहेर जे होते त्यांच्यासाठी भक्ती मार्ग हा एकमेव मार्ग राहतो. याचे आचरण करण्याचा आदेश पैठण निवासी ब्रह्मवृद्धांनी ज्ञानेश्वरांना दिला होता. कारण ज्ञानेश्वर हे कुलहीन होते, उभयता कुलभ्रष्ट होते. म्हणून त्यांना आपल्या दृष्टीने आता आश्रय घ्यावा लागला. म्हणजे त्यांना पैठणच्या ब्राह्मणांनी 3 लेखल्यामुळं नाईलाजानी त्यांना शूद्रांच्या सोबत जावं लागलं असं एक वास्तव सांगतात. आणि मग उपेक्षित लोकांचा जो वारकरी संप्रदाय आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज कसे गेले त्याबद्दल ची एक गोष्ट ते सांगतात. ज्ञानेश्वर जेव्हा ब्रह्मवृंदांमुळे शूद्रत्व आणि अकुलीनतेच्या आगीत जळत होते आणि त्यातून निघण्यासाठी शांतीचा मार्ग शोधत होते, त्याच वेळेस किंबहुना त्याच्याही बऱ्याच अगोदरपासून दुसरीकडेही महाराष्ट्रात असेच हृदयद्रावक दृश्य दिसत होते. शूद्र जातीचे अनेक लोक उच्चवर्णीयांमुळे विषमतेचे बळी बनत होते आणि उद्धारासाठी तळफळत होते. आपल्या विशिष्ट हीन जाती जन्म घेण्याने ते अत्यंत दुःखी होते आणि ते दुःख दूर करण्यासाठी ईश्वराची आराधना करायला लागले होते. पंढरपूरच्या विठ्ठलाला त्यांनी आपले उपास्य दैवत बनवले होते. प्रत्येक पंधरवड्याच्या एकादशीला ते पंढरपूरला जात आणि विठ्ठलाचे दर्शन घेत. कमीत कमी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला वारी किंवा पारी करणे आवश्यक होते. म्हणून या सर्व विठ्ठलाच्या भक्तांना जनता वारकरी म्हणायला लागली. आणि या पार्श्वभूमीवर नामदेवांचं ते महत्व सांगतात. नामदेव हे शिंपी जातीतले होते आणि त्यांना हीन लेखलं जात होतं. की जातीहीनतेची खंत आपल्याला नामदेवाच्या सगळ्या अभंगात दिसते. वेगळे कोणते काय म्हणतात पाहूया आपण. वारकरी संप्रदाय आजही महाराष्ट्रात आहे. याचे प्रवर्तक नामदेव शिंपी होते. ते हैदराबाद राज्यातील नरसी बामणी गावाचे राहणारे होते. म्हणजे ज्या काळात हे भाषण त्यांनी दिलं, ते लिहून काढलं, तेव्हा हैदराबाद प्रांत होता. ते ईश्वर भक्त होते. ते कसे बनले तर संसारातल्या दुःखाने ते बनले. संसार संकटे रिघालो पटीसी आता झडी देसी त्याचे हाती. नामदेव मधली ओवी आहे. त्याच्या आधारे या ठिकाणी वेबी कोलते म्हणतात, तर अशा तऱ्हेची शारीरिक आणि मानसिक पीडा होत असते तेव्हा मनुष्य वैद्याला बोलवतो. ईश्वर स्वरूपी विठ्ठल वैद्याला नामदेवांनी हाक मारली. त्यांनी म्हटले आहे, हे देवराया, संसारात दुःखी झालो म्हणून मी आपल्याला शरण आलो. संसारी गांजलो म्हणून शरण आलो, पाठीसी निघालो देवराया. नामदेव गाथेतली ओवी या ठिकाणी सांगतात आपले वेबी कोलते. आणि जेव्हा मी आपल्याला शरण आलो तेव्हा आपण माझ्या जाती कुळाकडे पाहिले नाही. म्हणजे विठ्ठोबा हा काही जाती कुळाकडे पाहत नाही, सगळ्यांना स्वीकारतो. माझी जाती कुळ
नाहीत्वा पाहिले, अशा प्रकारचं एक समाधान नामदेव महाराज व्यक्त करतात. मातेच्या मृत्यूनंतर मी मंदिरात गेलो, ईश्वराजवळ जाण्याच्या आशेने दरवाजाजवळ उभा राहिलो. भणंग आणि दरिद्री म्हणून तिथल्या लोकांनी मला दणकावले आणि म्हटले की ज्याला जात नाही, अर्थात जो श्रेष्ठ जातीचा नाही, तो आमच्याबरोबर कसा बसू शकेल, असे म्हणून त्यांनी मला मंदिराच्या एका कोपऱ्यात बसवले. ही नामदेवाची तक्रार आहे. जाती नाही त्यासी कायसी पंगती, नेनोजी एकांती वैसविले, अशी एक आपली खंत ते व्यक्त करतात. असे लक्षात येते की आपल्या जातीहीनतेमुळे त्यांना फार दुःख होत होते. कावळे जिथे विष्ठा करतात तिथे पिंपळाचे पवित्र वृक्षही होत असतात. याप्रमाणे नामा मध्यम जातीचा असला तर त्याची भक्ती प्रेमळ आहे, असं नामदेव महाराज म्हणतात. का कविष्टा करते तेथे पिंपळ होती, तथा मागेल ते गती बोलो नये. नामा मध्यम जाती परिस प्रेमभक्ती, म्हणजे तो प्रेम भक्ती जाणतो. म्हणजे माझ्यातही केव्हा तरी सुधारणा होऊ शकेल, चांगला काळ माझ्या आयुष्यात येऊ शकेल, अशा प्रकारचा आशावाद हा भक्तीमुळे, म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीमुळे नामदेव महाराज सांगतात. अपवित्र भूमीत जर पवित्र वृक्ष निर्माण होतो, त्यात वृक्षाचा काय दोष. नामदेव म्हणतो, मी जातीचा शिंपी आहे, जातीची उपमा देऊ नका. कुष्ठळ भूमीवरी उगवली तुळशी, अपवित्र तेसी म्हणू नये. नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी, उपमा जातीची देऊ नये. आजही बरेच लोक एखाद्याला भेटताना तुम्ही कोणत्या जातीचे आहात असं अगदी बेशरमपणे विचारतात. म्हणजे अजून काही परिस्थिती फारशी बदलली नाही. जातीची उपमा देऊ नये ही तक्रार 750 वर्षापूर्वी नामदेवानी केली होती. तिचा उल्लेख या ठिकाणी ते करतात. जातीहीन फार अपराधी आहे. ते म्हणतात, बहु अपराधी जाण जातीहीन पतित पावन पांडुरंगा. म्हणजे इतर लोक त्यांना हीन लेखतात, पण पांडुरंगाला ते शरण जातात आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतात. त्यांच्या हिंदी रचनेतही अशाच प्रकारचे करुण उद्गार निघाले आहेत. देवा मेरी हीन जाती हो, का हुपे सह्यन जाती हो. अशा तरी नामदेव गाथेचा आलेला हा अभंग हिंदीतला आहे. हीन दीन जाती मोरी पंढरीचे राया, ऐसा तुमने नामा दर्जी कायकू बनाया. टाल विना लेकर नामा राहुल में गया, पूजा करते ब्राह्मण उनने बाहेर ढकाया. म्हणजे अशा तऱ्हेने टाळ विणा घेऊन नामदेव जेव्हा पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात गेला, तेव्हा तिथल्या ब्राह्मणांनी त्याला ढकललं, हाकललं, ही खंत ते व्यक्त करतात. म्हणजे हिंदीमध्ये हे अभंग आले. या सर्व उल्लेखावरून असे लक्षात येते की नामदेव जन्मताच जाती व्यवस्थेची आहुती झाले होते. शिंप्यासारखी जातही ब्राह्मणांच्या दृष्टीने हीन होती आणि त्या जातीच्या सज्जनांचाही ते मंदिरात तिरस्कार करीत असत, त्यांना दूर बसवीत असत. वर्ण विषमतेचे असे अत्यंत कडू स्वरूप होते. या दुरवस्थेचे प्रवर्तक ब्राह्मण अन्य जातीयांना ब्रह्मज्ञान देऊ शकत नाही. नामदेवाने त्यासाठी प्रयत्न केला होता, पण अनुभव काय आला. त्यांना काय म्हणावं लागले की मी हीच जातीचा आहे, मी याचा अधिकारी कसा. यातीहीन याचा अधिकारी मी कैचा, असं नामदेव महाराज म्हणतात. तर तत्व विचारण्यासाठी मी वेदज्ञ ब्राह्मणांच्या जवळ गेलो, तर मला अनुभव आला की ते विधी निषेधाच्या पाशातबद्ध, अहंकाराने उन्मत्त, भेदावेग पाळणारे गर्वराशी आहेत. पुराणी सुद्धा विलास येऊन ब्रह्मज्ञान सांगताना दिसले. पुढे ते तत्व पुसाया गेलो वेदज्ञाशी, तो भरले त्यापाशी विधी निषेध, तया समाधान म्हणजे कोणे काळी, अहंकार बळी झाला तेथे. स्वरूप पुसाव्या गेलो शास्त्रज्ञाशी, तो भरले त्यापाशी भेदाभेद. ऐसे विचारता बहुत भागलो, म्हणून शरण आलो पांडुरंगा. भयभीत झालो संसार करिता, नामा म्हणे आता तारी मज. म्हणजे नामदेव महाराज हे अशा तऱ्हेने विठोबाकडे जातात आणि अपेक्षा करतात. आता वेदज्ञांकडून काय अपेक्षा करायच्या, ते तर अशा तऱ्हेने मला हे लेखतात. यामुळे मग विष्णू संतुष्ट होतो. ते असं म्हणतात, आपले व्ही कुलकर्णी एक गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की यामुळे अत्यंत खिन्न होऊन विठ्ठलाला शरण आलो, मी भयभीत आहे, आता तू माझे रक्षण कर. विठोबाच्या शरणाला ते आले आहेत. आता नामदेवांच्या वेळेस जे इतर संत होते ते सुद्धा हीन मानल्या गेलेल्या जातीचे होते, असा एक उल्लेख या ठिकाणी आलाय. शिंप्याची जात इतकी हलकी नाही, तरी त्यावेळी नामदेवासारख्या शिंप्याची जिथे दुर्दशा होत होती, तिथे दुसऱ्या जातीच्या दुर्दशेची तर कल्पना केलेली बरी. पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाच्या विठ्ठल भक्तांमध्ये नामदेव, त्यांचे कुटुंब, जनाबाई दासी आणि सर्व जातींचे भक्त एकत्रित आले होते. त्यात नरहरी सोनार, सेना नावी, गोरा कुंभार, सावतामाळी आणि बंका तसेच चोखा महार होते.
या सर्वांच्या अभंगात जातीहीनतेचा उल्लेख आहे. सेनानावी म्हणतो, हे पांडुरंगा, मी हीन जातीचा आहे. आपण माझा अभिमान ठेवून माझे रक्षण करा. मी तो आहे यातीहीन, माझा राखा अभिमान, असं सेनानाव्याच्या गाथेमध्ये आहे. सावतामाळ्यांनीही अशीच करून प्रार्थना केली आहे. दीनरंक पापी हीन माझी याती, सांभाळा श्रीपती पांडुरंगा. अशा तऱ्हेने हा सावतामाळ्यांचा अभंग आहे. चोखा महार, त्याची पत्नी बंका महार आणि भागू महारणीचे अभंग तर वारंवार हाच राग आळवतात. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार, भाऊ भुकेला जाहलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, भाऊ केली आस, तुमच्या दासाचा मी दास, चोखा म्हणे पाटी आणि तुमच्या उष्ट्यासाठी. म्हणजे अशा तऱ्हेने सतत महार ही तर अतिशूद्र मानली गेलेली जात त्या काळात होती आणि त्यामुळे तिच्याबद्दलची भावना कशी असेल, सर्वसामान्य माणूस जाऊ द्या, पंडितांची तर आणखी प्रखर असेल. पण ही तक्रार सगळे लोक करतात. चोखा महाराच्या अभंगाद्वारे अस्पृश्य लोकांची धार्मिक गुलामगिरी चांगल्या प्रकारे व्यक्त होते. मी दासांचा दास आहे, अस्पृश्याहून अस्पृश्य आहे, उष्टे खाणे माझा धर्म आहे, मी आपल्या दारासमोर उभा राहणारा कुत्रा आहे, असे म्हणून तो आपल्याला कृतकृत्य मानतो. धर्माचे काय हे स्वरूप आहे? जो धर्म आपल्याला शरण येणाऱ्याच्या मनात एवढी गुलामी आणि आपल्याबद्दल एवढा हीन भाव निर्माण करतो, त्याविषयी काय बोलावे? उच्च वर्णाशी त्या नम्रतेने, एवढ्या दासवृत्तीने राहूनही अस्पृश्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात आंतरिक दुःख दडून राहत होते आणि ते वेळोवेळी अभंगवाणीच्या रूपाने व्यक्त होत होते. दंतकथा अशी आहे. एक दंतकथा या ठिकाणी डॉक्टर कोलते सांगतात की विठोबा एका रात्री चोखोबाकडे भोजन करायला गेले आणि त्यांनी आपल्या गळ्यातला हार त्याच्या गळ्यात टाकला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो हार चोखोबाच्या घरी पाहायला गेला, त्या विठ्ठल मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्याला बेदम मारले. ब्राह्मणांना वाटले की हार हार चोरण्यासाठी चोखा मंदिराच्या आत गेला आणि त्यामुळे मूर्ती भ्रष्ट झाली. चोखा म्हणतो, हे विठ्ठला, माझ्या रक्षणासाठी लवकर ये, हे पुजारी मला मारतात. मी तर कोणता अपराध केला नाही. हे विचारतात की विठ्ठलाच्या गळ्यातला हार तुझ्या गळ्यात कसा आला? मी त्यांना आता काय सांगू? हे मला शिव्या देऊन म्हणतात की हे अस्पृश्या, तू देवाला भ्रष्ट केले आहे. ठाव घाली विठू आता, चालू नको बंद, बडवे मज मारिती, ऐसा काहीतरी अपराध, विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला. शिव्या देती महारा, म्हणती देव बाटविला, अहोजी महाराज तुमचे द्वारीचा कुत्रा, नकाजी मोकलू चक्रपाणी जिम्मेदारा. अशा तऱ्हेचा हा अभंग अतिशय प्रसिद्ध आहे आणि या अभंगाचा गैरवापर पंढरपुरातल्या बडव्यांनी कसा केला त्याची गोष्ट या ठिकाणी मला सांगणं आवश्यक वाटतं. जेव्हा बडवे हटाव मोहीम सुरू झाली, भारत पाटणकर आणि इतर लोकांनी सुरू केली, तेव्हा कोर्टात केस गेली. ती साधारणतः त्याच्या आधीपासून होती, 1972-73 पासून होती. साधारणतः 50 वर्ष लागले त्या केसचा निकाल लागायला. तर तेव्हा बडव्यांनी सांगितलं की 750 वर्षापूर्वी चोखा मेळ्यांनी आपल्या अभंगात म्हटलं आहे की आम्हाला बडवे मारतात. म्हणजे बडव्यांचा उल्लेख जर 750 वर्षापूर्वी आहे, याचा अर्थ तेव्हापासून आमच्या ताब्यात हे मंदिर होतं, म्हणून आता इथे राहू द्यावं. पण ते काही मानलं गेलं नाही. म्हणजे ज्या बडव्यांनी चोखा मेळ्याला त्रास दिला, मारलं, त्याचाच अभंग पुरावा म्हणून आपल्या हक्कासाठी सांगणं इतका निर्लज्जपणा आपल्याला कुठे पाहायला मिळणार नाही. त्याही पुढचा निर्लज्जपणा असा बडव्यांचा, जेव्हा ते हारले आणि जेव्हा सत्ता आली भाजपची, तेव्हा त्यांनी पुन्हा हक्क सांगितला की आमच्या हाती हे मंदिर द्या, सत्ता आपली आली आहे असं त्यांना वाटलं. ही आजची घटना आहे, म्हणजे हे गेल्या 7-8 वर्षापूर्वीची घटना आहे. 1951 मध्ये दिलेल्या भाषणामध्ये विवे कुलतेंनी सांगितलेली जी गोष्ट आहे की ती प्रखर आहे. ते असं म्हणतात, ही दंतकथा खरी असो किंवा खोटी, एवढे मात्र खरे आहे की अस्पृश्यांना देवालयात येऊ दिले जात नव्हते आणि जर ते आले असते तर त्याला चांगल्या प्रकारे मार दिला जात असे. हा एक पुरावा. आता हे दृश्य जिथे तिथे दृष्टीस पडते. 13व्या शतकात या बाबतीत किती तीव्रता असेल याची कल्पना यावरून येते. वर्ण विषमतेमुळे ब्राह्मणांशिवाय इतर जातीयांना अत्यंत अपमानित जीवन जगावं लागत असे. उच्चवर्णीयांची सेवा करूनही त्यांना फळ कोणते मिळत होते? उष्ट्यान्न.
आणि कुत्र्याप्रमाणे दारासमोर पडून राहण्याची जागा. राज्य करणारे क्षत्रिय सुद्धा या विषम समाज व्यवस्थेला कायम ठेवण्यात धन्यता मानत होते. म्हणजे या ठिकाणी डॉक्टर व्ही कोलते यांनी राज्यकर्त्यांना सुद्धा दोष दिलेला आहे. आता हे जे शूद्राती शूद्र लोक होते भक्तीकडे का गेले त्याबद्दल ते म्हणतात, या दुःखापासून सुटका मिळवण्यासाठी यज्ञ यागादी कर्माचा ज्यांना अधिकार नव्हता ते शूद्राती शूद्र लोक विठ्ठल भक्तीमध्ये लीन झाले. विठ्ठल सामान्य हीन जनतेचा ईश्वर होता. नामदेवाने पुरोहितांच्या विरोधात आवाज उठवला आणि म्हटले, हे सर्व दांभिक आहेत, गर्वोन्मत्त आहेत, भेदाभेद आणि विधिनिषेधाच्या बंधनात अडकले आहेत. यांच्याकडून ईश्वर ज्ञानाची काय अपेक्षा केली जाऊ शकते, यांच्यापासून दूर राहणेच चांगले आहे, असं नामदेव महाराज म्हणतात. तत्व पुसावया गेलो वेदज्ञासी, तो भरले त्यापासी विधी निषेध. विधी म्हणजे काय करावं, निषेध म्हणजे काय करू नये. तया समाधान म्हणजे काळी अहंकार बळी झाला तेथे. म्हणजे यांच्याजवळ कायदे आहेत, धर्मशास्त्राचे कायदे आहेत, पण तत्वज्ञान नाही, विचार नाही, माणुसकी नाही. तिकडे जाण्यात काय अर्थ आहे, असा एक निषेधात्मक विचार हा नामदेवांनी 750 वर्षापूर्वी सांगितला. नामदेवाने स्वतः विठ्ठलाचे भजन आणि भक्ती सुरू केली. विठ्ठल भक्तीचे वैशिष्ट्य असे आहे की त्यासाठी पुरोहितांच्या दलालीची आवश्यकता नाही. मला तर असे वाटते की पुरोहितांची ही दलाली वाईट टाकण्यासाठी महाराष्ट्रीय संतांनी हा विठ्ठल संप्रदाय किंवा वारकरी संप्रदाय उभा केला. नामदेवाने स्पष्टपणे म्हटले आहे की क्षुद्र देवतांची उपासना करण्यात आणि तीर्थक्षेत्रात जाण्यात काही अर्थ नाही. हे माणसा, जाखाई जोखाई यासारख्या अनेक शक्ती आहेत, त्यांची उपासना करण्याचे कष्ट व्यर्थ कशाला देतोस. जे स्वतः दान दक्षिणा आणि भोजन प्रसादाची इच्छा करतात ते दुसऱ्याची इच्छा पूर्ण कशी करू शकतील. जे लोक अन्य देवतांची पूजा करून समजतात यामुळे विष्णू संतुष्ट होतो, त्यांच्या आचार धर्माचा धिक्कार असो. जाखाई जोखाई उदंड दैवते, वाऊगेच व्यर्थ श्रमतोसी, नाना परीची दैवते बहुत असती, असंख्याते सेंदूर शेरणी जी इच्छिती. ती काय अर्थपुरुषी, अर्थ म्हणजे आपली दुःख, त्या दुःखावरचा उपाय ही क्षुद्र दैवत कशी काय पुरवणार आहेत. ही तक्रार जी नामदेव महाराजांनी केली तीच तक्रार पुढच्या काळात तुकाराम महाराजांनी केली. तीर्थक्षेत्र व्रत दान हे सर्व तुच्छ आहे, त्याचे महात्म्य घ्यायला नको, साय घ्यायला नको, ही गोष्टही नामदेवादी संतांनी वारंवार सांगितली आहे. व्रत तप दान हवन पूजन न लगे साधन नाम म्हणता. तपे दाने व्रते यज्ञाची ह्या कोडी, चुकीचा झाली थोकडी हरिनामे. तीर्थाशी जाऊनी कायम्या करावे, वावगे हिंडावे पंथ तेणे. अशा तऱ्हेने तीर्थ आणि तेथे केलेल्या कर्मकांडांचा निषेध नामदेवानी केला. अगदी तोच निषेध पुढल्या काळात तुकाराम महाराजांनी केलाय. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, हे त्यांचं वचन त्याच प्रतीक आहे. पुढे डॉक्टर व्ही कोलते म्हणतात, नामदेवानी संतांनी विठ्ठल आणि त्याच्या नामभक्तीला प्रतिष्ठा दिली. पंढरपूर क्षेत्र हे त्यांचे मुख्य स्थान आहे. तिथे हे सर्व हीन जातीचे संत एकत्रित होत असत आणि आपापल्या कार्यक्षेत्रात विठ्ठल भक्तीचा प्रचार करीत असत. तर अशा तऱ्हेने हे सगळं वास्तव सांगताना काही निष्कर्ष या ठिकाणी डॉक्टर व्ही कोलतेनी मांडले, ते पाहू आपण. त्यांनी तीन धार्मिक प्रवृत्ती होत्या त्या काळात, त्यांचा परस्पर संबंध कसा होता यावर भाष्य करताना म्हटलंय, याचा अर्थ असा आहे की इसवी सनाच्या 13व्या शतकाच्या शेवटी 1275 ते 1390 या दरम्यान महाराष्ट्रात 3 संप्रदाय प्रचलित होते. एक तर विदर्भात आणि गोदावरीच्या दोन्ही तटावर, ज्याचे सूत्रसंचालन नागदेवाचार्यांच्या हाती होते. तो चातुर्वर्ण्य, स्पृश्यता, ब्राह्मण पुरोहितांचे श्रेष्ठत्व इत्यादींना अप्रत्यक्षपणे नष्ट करून आपल्याच तत्वज्ञानाचा प्रचार करून नाना देवता आणि तीर्थक्षेत्रापासून जनतेला परावृत्त करून श्रीकृष्णाच्या भक्तीमागे लावणारा चक्रधरांचा महानुभाव संप्रदाय, हा एक संप्रदाय होता. आणि दुसरा संप्रदाय ते म्हणतात पैठण आणि नेवासे भागात, जो वेद, देवता, ब्राह्मण, चातुर्वर्ण्य इत्यादींचे महत्व वाढवण्यासाठी प्रयत्नशील होता, असा ज्ञानेश्वरांचा संप्रदाय. आणि तिसरा महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर पंढरपूरच्या आसपास जो प्रामुख्याने वैदिक यज्ञ याग, तीर्थक्षेत्र आणि अन्य देवांच्या उपासनेचा त्याग करून विठ्ठल भक्तीचा प्रचार करीत होता, तो नामदेवाचा संप्रदाय. नामदेवाचा संप्रदाय वेगळा, ज्ञानेश्वरांचा संप्रदाय वेगळा,
अशा तऱ्हेने वारकरी संप्रदायामध्ये दोन प्रकारचे प्रवाह 750 वर्षांपूर्वी होते. ही अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी डॉक्टर विवेक कोलते सांगतात. आणि चक्रधरांचा संप्रदाय तर आणखी वेगळा होता की त्यांनी सगळंच नाकारलं होतं. यामध्ये महानुभाव आणि वारकरी संप्रदायात बरेच साम्य आहे. दोन्ही कृष्ण भक्त आहेत, भक्ती मार्गाचे अनुयायी आहेत, नामसंकीर्तनाचे महत्व मानतात आणि क्षुद्र देवतांची उपासना त्याज्य मानतात. तीर्थक्षेत्रे आणि वेदोक्त यज्ञ याग या कर्माची अनावश्यकता दोन्ही संप्रदायांनी प्रतिपादन केली आहे. चातुर्वर्ण्य निर्मित विषमता दोघांनाही मान्य नव्हती. परंतु शेवटच्या दोन गोष्टीत महानुभाव आणि वारकरी संप्रदायात थोडा फरक आहे. ईश्वर प्राप्तीसाठी महानुभावांनी वेदांचे प्रामाण्य मानले नाही, परंतु वारकऱ्यांनी त्यांना अप्रत्यक्षपणे मानले. त्यांनी म्हटले की नामभक्ती करणे हा तर वेदांचा आदेश आहे. वेदांचा भावार्थ वास्तविक आम्हीच जाणतो. वैदिक पंडित तर केवळ भारवाही आहेत. भक्ती मार्ग विशुद्ध वैदिक मार्ग आहे असे प्रतिपादन करून त्यांनी वेद परंपरांशी बाह्यता संबंध ठेवला. अशा तऱ्हेने वारकरी संप्रदायांनी काही बाबतीत वेदांना मानल्यामुळे जे काही प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांची चर्चा या ठिकाणी केली आहे. तर इथे महानुभाव पंथाकडे नामदेव महाराज आकृष्ट झाले होते ही एक गोष्ट सांगतात. ही स्मृतीस्थळातली, आपण यापूर्वी दृष्टांत पाठाचा उल्लेख केला होता, इथे स्मृतीस्थळाचा उल्लेख आहे, तो आपण प्रमाण मानूया. महानुभावांपेक्षा वारकरी संतांनाच वर्ण विषमतेचे दुःख अधिक सहन करावे लागले आणि त्यामुळे मग महानुभावांकडे आपण गेलो पाहिजे असं नामदेवांना वाटलं. अर्थात त्यांनी देवता तीर्थक्षेत्र आदींचा त्याग करून केवळ विठ्ठल भक्तीचा स्वीकार केला होता आणि मग महानुभावांच्या कार्याचा जो परिणाम होता तोच परिणाम वारकऱ्यांचाही होता. महानुभावांच्या कार्य याला अशा कसं थांबवायचं. श्रीकृष्णोपासक महानुभावांच्या दृष्टीने विठ्ठल अजून एक देवतारूप होते म्हणून त्यांचे भजन पूजन त्यांना मान्य नव्हते. विठ्ठलाच्या पूजेला यांचा विरोध होता. पण वारकरी संतांच्या दृष्टीने तर विठ्ठल हा कृष्णाचाच अवतार होता. म्हणून या दोन्ही पंथांना एकत्रित होणे काही असंभवनीय नव्हते. जर हे दोन्ही एकत्र आले तर वैदिक धर्म, चातुर्वर्ण, पुरोहितांचे श्रेष्ठत्व जे पहिल्यापेक्षा कमी व्हायला लागले होते अधिक कमी होऊन जाईल. महानुभावांच्या स्मृतीस्थळ या ग्रंथात एक दंतकथा लिहिली आहे, म्हणजे विवेक कोलतेंनी तिला दंतकथा म्हटलंय. त्यावरून लक्षात येते की नामदेव शिंपी महानुभाव पंथाचे विद्वान पंडित दामोदर, यापूर्वी मी नामदेवाचार्याचा उल्लेख केला, इथे दामोदर हे आपण प्रमाण मानावं, आला आणि दोघांमध्ये तत्वचर्चा झाली होती. जेव्हा नामदेवांची शंका निरसन झाले तेव्हा त्याने महानुभाव पंथाची दीक्षा स्वीकारण्याची इच्छा प्रगट केली, पण त्याला दीक्षा दिली गेली नाही, हे वास्तव आहे. एक दिसू नामदेव श्रीपा पंडित बासाशी भेटला, चर्चा केली, पंडित बासी खंडीला, मग उपदेशू मागू लागला, परिनेदी तीच, मग कृष्ण अवतारावरी बुद्धी आणली. अशा तऱ्हेने वाना देशपांडे यांनी संपादित केलेल्या स्मृतीस्थळातला हा भाग सांगून आपल्या डॉक्टर व्ही कोलते यांनी महानुभाव पंथाकडे कसे आकृष्ट झाले होते नामदेव महाराज ही एक कथा सांगितली आहे. हा नामदेव आणि वारकरी पंथाचा नेता नामदेव या दोन्ही एकच होत असे वाटते. जर हा अंदाज बरोबर असला तर त्यावरून लक्षात येते की नामदेवाच्या आणि त्यांच्या अनुयायांचे महानुभाव पंथात येणे असंभवनीय नव्हते. संभवतः ज्ञानेश्वरांनी या परिस्थितीचा विचार करून नामदेवाला आपल्या पक्षात घेण्याचा विचार केला. म्हणजे याचा अर्थ ज्ञानेश्वरांचाही वारकरी संप्रदाय होता हे यातून दिसतं. महानुभावांच्या सिद्धांताचे खंडन करून त्यांना समजावणे ही काही गोष्ट सोपी नव्हती, कारण त्यावेळेचे महानुभाव पंडित विद्वान होते आणि वैदिक मार्ग सोडूनच ते महानुभाव बनले होते. म्हणून ज्ञानदेवांनी विद्वत्तेच्या दृष्टीने अज्ञ नामदेवालाच आपल्या पक्षात आणण्याचा विचार केला आणि ते त्वरित नामदेवाला भेटायला पंढरपूरला आले. तीर्थावळीच्या अभंगात ही गोष्ट आली आहे. नामयाचे भेटीत ज्ञानदेव आले असं नामदेव गाथेत म्हटलेलं आहे. आता ज्ञानेश्वरांचा वारकरी संप्रदायात प्रवेश कसा झाला त्याबद्दल विवेक कोलते यांनी आपली मतं मांडली आहेत. ते असं म्हणतात, नामदेवाच्या तीर्थावळी प्रकरणात दिलेला वृत्तांत अत्यंत उद्बोधक आहे. ज्ञानेश्वरांनी नामदेवाला आपल्यासोबत तीर्थयात्रेला येण्याची प्रार्थना केली, पण नामदेवाची तीर्थयात्रा श्रद्धा नव्हती. यज्ञ, याग, दान, व्रत, उद्यापन ही साधने मी जाणत नाही. जप, तप, स्वधर्म रक्षण, तीर्थाटन माझ्याकडून होत नाही. यज्ञ, याग, दान, व्रत, उद्यापन हे नेणे मी साधन काय करू. जप, तप, होम, स्वधर्म रक्षण नव्हे तीर्थाटन काय करू. गये पिंड दान, प्रयागीचे स्नान, कर्म अनुष्ठान नव्हे मज, असं नामदेव महाराज म्हणतात. यज्ञ, याग, मंत्र, तंत्र या गोष्टी करण्याची काही आवश्यकता नाही.
एका पांडुरंगाच्या भक्तीनेच अनंत तीर्थांचे पुण्य लाभते. न लगे करावे यज्ञ याग, न लगे आणि मंत्र लाग, एक सेवलिया पांडुरंग अनंत तीर्थे घडतील, असं नामदेव गाथेतलं हे वचन या ठिकाणी उद्धृत केलं आहे. हे विठ्ठला, तूच माझे व्रत आहेस, तूच माझे तीर्थ आहेस, तू माझे व्रत, तुची माझे तीर्थ, तुची धर्म अर्थ काम देवा, तूच धर्म अर्थ काम मोक्ष जे काही पुरुषार्थ आहे ते तूच सर्व काही आहे. तरी विठ्ठलाच्या अनुमतीने दोघेही तीर्थयात्रेला गेले. तीर्थावळीच्या अभंगामध्ये दोघांनी विठोबाची अनुमती घेतली असा उल्लेख आहे आणि दोघांमध्ये विचार विनिमय होत राहिला. म्हणजे दोघांमध्ये काहीतरी गोष्टी सामंजस्य होतं. ज्ञानेश्वरांना अनुभव आला की ईश्वर प्राप्तीसाठी तीर्थयात्रा वगैरे काही करावे लागत नाही. स्वतः ज्ञानेश्वरांनी सुद्धा अशा तऱ्हेने जे म्हटलं होतं ते या ठिकाणी आलेलं आहे. हा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. तर तीर्थयात्रे जाणे काही न करणे, नामदेव गाथेत हा उल्लेख आहे. न लगे तीर्थाटन काया क्लेश जाणं, न लगे अनुष्ठान करणे बहु, न लगती सायस करणे उपवास. उपवास करावा लागत नाही, कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करावे लागत नाही, अशा तऱ्हेचं त्यांचंही मत झालं होतं. आणि ज्ञानेश्वरांच्या मताचं पहिलं परिवर्तन होतं. म्हणजे ज्ञानेश्वर जे नाथ संप्रदायाचे होते ते अशा तऱ्हेने वारकरी संप्रदायाकडे कसे ओढले गेले त्याचा हा पुरावा ते देतात. त्यांचा विकास होत होता तीर्थयात्रेमुळे झालं. तीर्थयात्रेहून परतल्यावर पंढरपूरला विठ्ठलाने भोजन पंक्तीचे आयोजन केले. त्यात पंढरपुरातले सर्व वैदिक ब्राह्मण बोलावले गेले. त्यामुळे त्यांना समजले की ईश्वर अवतार विठ्ठलही नामदेवासोबत जेवण करतो. हे पाहून ते नाराज झाले आणि उपदेश द्यायला लागले की वेदात जो धर्म आणि जे कर्म सांगितले आहे त्या सर्वांचे पालन करणे तुमचे कर्तव्य आहे. मग ब्रह्मवृंदांच्या संतुष्टतेसाठी विठ्ठलाने प्रायश्चित्त घेण्याचे नाटक रचले. आता हे एक नवीन मिथक आहे. हे नामदेवाच्याच अभंगातून आपल्याला दिसतं, तीर्थावळीच्या अभंगात. पण तरीही संतांच्या जेवणावळीचे आयोजन केले गेले. त्यात निवृत्ती, ज्ञानदेव, सावतामाळी, नरहरी सोनार, चोखा, बंका महार, गोरा कुंभार हे सर्व सोबतच बसले. प्रत्यक्ष परमेश्वर अवतारही त्यात समाविष्ट होता, सहभागी होता. हे पाहून ब्राह्मणांचा गर्व उतरला की विठोबाच जर त्यांना मान्यता देतो तर आपण वेगळं काही मांडण्यात काही अर्थ नाही. त्यांना वाटलं, ज्ञानेश्वरांनी त्यांना उपदेश केला की अहंकारात कोणताही लाभ नाही, तीर्थक्षेत्राची आवश्यकता नाही, केवळ मनात जर उत्कट भक्ती असेल तर ईश्वर त्वरित भेटतो, इत्यादी वगैरे वगैरे ही गोष्ट आहे. नामदेवाच्या सान्निध्याने ज्ञानेश्वरांच्या विचारसरणीत जे परिवर्तन झाले त्याला या उदाहरणाने पुष्टी येते. आता तीर्थावळीच्या अभंगाबद्दल खूप वाद आहे, पण तरीही जी काही माहिती असेल ऐकली होती त्या तीर्थावळीच्या अभंगात काही लोकांनी टाकली. पंढरपूरच्या ब्राह्मणांनी विठ्ठलाला म्हटले की वेदात जो जो धर्म आणि क्रियाधर्म सांगितले आहेत त्याचे आचरण केले पाहिजे, वेद वचनांवर विश्वास ठेवला पाहिजे, प्रतिपादले वेदी जे जे धर्म ते ते आचरावे विहित क्रियाकर्म, हे जे वर्णाश्रमे आले जया असावा विश्वास वेदवचनी. तीर्थावळीच्या अभंगातला हा भाग आहे. हे ऐकून पंढरी राया विठ्ठलाने म्हटले की आपली आज्ञा मला मान्य आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या गीता टीकेत हे सांगितले आहे. प्रश्न असा आहे की या दोन विचारसरणींचा समन्वय कसा झाला. माझ्या मते, म्हणजे विभी कुलते म्हणतात, नामदेवादी संतांनी ज्ञानेश्वर आणि पंढरपूरच्या ब्राह्मणांच्या मताला तत्वतः मान्यता दिली आणि सांगितले की वेदातूनच भक्तिमार्ग उत्क्रांत झाला आहे आणि अशा प्रकारे दोन्हीचा समन्वय केला गेला. म्हणजे तडजोड झाली दोघांच्या वादामधून. कारण त्यांनी पुढे असं म्हटलंय, परंपरेमुळे वेद आणि वर्णभक्तीचे संस्कार त्यांच्या मनावर दृढ झाले होते. म्हणजे नामदेव आणि ज्ञानेश्वरांच्या मनावरती हे संस्कार होते. संभव आहे की त्याच आधारावर ज्ञानेश्वरांनी नामदेवाला त्याची आवश्यकता समजावून सांगितली. अशा प्रकारे ज्ञानेश्वर आणि नामदेव एकत्र आले. ज्ञानदेवांनाही वारकरी संप्रदाय उपयोगी वाटला. वारकऱ्यांसारखे तेही जातीहीन होते म्हणून ते वारकरी पंथात आले. म्हणजे वारकरी पंथ ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवांच्या आधी होता हे या ठिकाणी मान्य करण्यात आलाय. त्यांच्या येण्याने त्यांचे वेद, चातुर्वर्ण, देवता, तत्वज्ञानासंबंधी विचारसरणी, बाह्यता अल्पस्वरूप प्रमाणात वारकऱ्यांनी स्वीकारून घेतली. म्हणजे ज्ञानेश्वरांचा जो प्रभाव आहे वारकरी संप्रदायावर, त्यामुळे मग चातुर्वर्ण्याचं समर्थन वारकरी आजही करतात. वेद प्रामाण्य ते मानतात आणि काही बाबतीत यज्ञ संस्था ही मानतात. तर पुढे असं म्हटलंय त्यांनी, ज्ञानेश्वर स्वतः अतिशय विद्वान होते, वेदविद्या पारंगत होते, प्रभावी होते, म्हणून त्यांनी इतर वारकऱ्यांच्या अंतःकरणावर आपला एवढा प्रभाव पाडला की काही काळानंतर ते सर्वांचे नेते समजले गेले. ज्ञानदेव व नामदेव यांच्या समन्वयाचा हा परिणाम झाला
की द्रुत वेगाने जी सामाजिक प्रगती होते ती थांबली. मी सामाजिक प्रगती थांबण्याचं एक कारण नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराज एकत्र येणं हे एक कारण सांगितलं. महानुभावांशी सतत संघर्ष वाढत गेला आणि सनातन वृत्तीच्या लोकांनी पुन्हा आपले आसन स्थिर केले. यालाच धर्मजागृती म्हटले गेले. चातुर्वर्ण्याचं समर्थन, वेद प्रामाण्य आणि यज्ञाचं समर्थन, ह्या तीनही गोष्टी ज्या वैदिकांच्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचा स्वीकार पुढे वारकऱ्यांनी केला. आपल्या या कार्य सफलतेला पाहून ज्ञानेश्वर शके 1217 इसवी सन 1295 मध्ये समाधिस्थ झाले. त्याच्या एक वर्ष अगोदर 1295 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीचे दक्षिण हिंदुस्थानात आक्रमण चालू झाले. त्याबरोबर हिंदू राज्याच्या नाशाला प्रारंभ झाला, असा एक महत्वाचा विचार या ठिकाणी मांडलाय. आता जी तीर्थयात्रा ज्ञानेश्वरांसोबत नामदेवांनी केली त्याबद्दल डॉक्टर व्ही कोलते आपली मतं मांडतात. ते असं म्हणतात, ज्ञानदेव आणि नामदेव या दोन्ही संतांनी भारताच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. त्यावेळी उत्तर भारतात प्रामुख्याने सर्वत्रच मुसलमानांचे राज्य प्रस्थापित झाले होते. इस्लाम धर्म मूर्तीपूजेच्या विरोधी आहे म्हणून त्यांनी हिंदूंच्या तीर्थाचा विध्वंस सुरू केला. प्रथम इसवी सन 1026 मध्ये, नंतर अनेकदा पश्चिमेचे महातीर्थ सोमनाथ याला मुसलमानांनी नष्टभ्रष्ट करून मूर्ती फोडून टाकल्या. 1193 मध्ये महम्मद घुरीने बनारस शहरावर कब्जा मिळून तेथील मूर्तीची दुर्दशा केली. हा विनाश ज्ञानदेव आणि नामदेवांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला. नामदेव गाथेतला हा संदर्भ आहे. देव दगडाचा ऐसे देव तेही फोडिले तुर्की, घातले उदकी बोबातीना, म्हणजे ओरडत नाही. ऐशी ही दैवते नको दाऊ देवा, म्हणजे देवाला म्हणतात जी दैवत स्वतःचं रक्षण करू शकत नाही अशी दैवत मला दाखवू नका, असं नामदेव महाराज म्हणतात आपल्या गाथेमध्ये. ते म्हणतात तर दगडाच्या देवांना मुसलमानाने तोडले, फोडले आणि पाण्यात डुबवले, तरी ते क्रोध करीत नाहीत, क्रंदन करीत नाही. हे ईश्वरा, मी अशा देवतांचे दर्शन घेऊ इच्छित नाही, असं नामदेव महाराज म्हणतात. या देवतांना आणि त्यांच्या निवासस्थानांना नामदेव विटून गेले होते. उत्तर भारतातील लोक भयभीत होऊन आपला धर्म सोडून मुसलमान होत होते. गायीला जिवंत करण्यासाठी जेव्हा सुलतानाने नामदेवाला विवश केले, त्या नामदेवाची आई भयभीत होऊन म्हणायला लागली, हृदनु करे नामे की माई, छोडी राम की न भजन खुदाई. नामदेवाने विश्वासपूर्वक सांगितले, न हऊ तोर पुंगडा न तू मेरी माई, तू माझी आई नाही, मी तुझा मुलगा नाही. पिंडू पडे तऊ हरिगुण गाई. असा विश्वास निर्माण करणं हे जे महत्वाचं काम आहे नामदेवाने केलेलं, तर हे अतिशय आवश्यक होतं. म्हणून यात्रा संपल्यावर ज्ञानदेवाने समाधी घेतल्यावर नामदेव उत्तर भारतात पुन्हा गेले. वैदिकता, वर्णव्यवस्था, स्पृष्ट्यास्पृश्यता इत्यादी असामाजिक प्रवृत्तीने तेथील जनताही त्रस्त झाली होती. म्हणून त्याविरुद्ध नामदेवाने आपला आवाज उठवला. ही नडी जात मेरी जादम राईया, छिपके जन्मी काहे कहू आईया, आलावंती इहू भ्रमु जो है, मुझे ऊपरी सबक कोपिला, सुदु सुदु करी मारी उठाइयू कहा, करू बाप बिठुला, ए पेडिया मोकऊ डेड कहत, तेरी पैज पिछ उडी होईला. म्हणजे ही भाषा सदुक्कडी आहे, म्हणजे साधू लोक आपसात जे बोलतात अशी भाषा आहे. पण तिच्यातूनच हिंदी भाषा जी साहित्य निर्माण झालं ते नामदेवानी केलं, असं इतिहासकार म्हणजे हिंदीचे इतिहासकार म्हणतात. हा अनुभव केवळ नामदेवांचाच नाही, रोहिदास चांबाराचा असाच अनुभव आहे. तो म्हणतो, जाती उचा पानी उचा उचा जन्म हमारा, राजा राम की सेवा न कीनी कई रविदास चमारा, जाके कुटुंब के डेढ़ सब ढोर ठोवंत, फिरही आज हु बनारस आस पासा, आचार सहित विप्र करऊ दंडवनी, तीन तनय रविदास दासान दासा. हे हीन वर्णाचे लोक इकडेही क्षुद्र देवतांची उपासना करू लागले. म्हणून अनेक किंवा कोट्यावधी देवतांचे क्षुद्रत्व त्यांनी घोषित केले. भैरवू भूत सीतेला धावे, खर बहान उरू छार उडावे, तू कही अतई आदि भवानी, मुखतिकी बिरिया कहा छपानी. देवीदास प्रश्न करत होते की गुरुमती राम नाम रहुमीता, प्रणवे नाम यू कहे गीता. तीर्थामधील उणीवांचाही नामदेवाने उल्लेख केला. तीर्थक्षेत्रात कोणत्या उणीवा असतात? बनारसी असी बसता, मुखी बेद चतुर पडता, सगल धर्म अचिता, गुरु ज्ञान इंद्री दृढता, खटु कर्म सहित रहता, शिवा सकती संवाद, मन छोडी सगल भेद, सिमरी सिमरी गोविंद. म्हणजे गोविंदाच फक्त स्तवन करा, इतर दैवतांचं स्तवन करायची गरज नाही. भजना मातरसी भवसिंध, बानारसी तपू करे उलटी तीर्थ परे, अगनी दई दहई
काइया कलपू कीजे, असुमेर जगू कीजे, सोना गर्भदानू दिजे राम नाम सरी तऊ पूजे. पंजाबातील नामदेव या पुस्तकातला हे वेचा आहे आपण जे वाचलं. हा संदर्भ या ठिकाणी विवेक कोलतेने दिलाय पृष्ठ 104, 110 आणि 117 मध्ये. तर अशा तऱ्हेने जे काही नामदेवांनी केलं त्यामागे तिथली सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे हे शेवटी समारोपाला ते सांगतात. इस्लामच्या प्रचाराने अशा नव्या काही समस्या निर्माण झाल्या. हिंदूंच्या धार्मिक आणि सामाजिक त्रुटीमधून ही विचारसरणी उत्पन्न झाली आहे. महाराष्ट्रात जी परिस्थिती होती तीच उत्तर हिंदुस्थानात होती. पण उत्तरेत इस्लामच्या प्रचारामुळे एक नवीन समस्या निर्माण झाली. मंदिराच्या जागी आता मशिदी दिसायला लागल्या. त्यांचा अभिमान धरून मुसलमान लोक हिंदू आणि त्यांच्या मंदिरांना नष्ट करायला लागले. या समस्येचे नामदेवांनी या प्रकारे निराकरण केले. त्यांनी म्हटले की हिंदू अना तुरुकू काणा, दोहा ते ज्ञानी सियाणा, हिंदू पूजे देहुरा मुसलमानू मसीद. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम मध्ये काही फार फरक नाहीये. यावरून हिंदूंच्या मंदिराप्रमाणे मशिदीचंही महत्व नष्ट करण्याचा हा लहानसा प्रयत्न होता. म्हणजे खूप काही भेदभाव आपण करू नये असं ते म्हणतात. पण असे असूनही आपला धर्म सोडण्याची काही आवश्यकता नाही. ही गोष्ट न हऊ तेर पोगडा, न तू मेरी माई, पिंडू पडे तऊ हरिगुण गाई. म्हणजे आपण सगळे एकच आहोत असा एक विचार या ठिकाणी मांडला. या तेजस्वी शब्दात स्वतःच्या उदाहरणाने नामदेवांनी जनतेसमोर ठेवली. माता म्हणत होती की धर्म सोडून दे पण प्राण वाचव. नामाने म्हटले की प्राण भलेही जाओ पण धर्म सोडणार नाही. ईश्वर मंदिरातही नाही आणि मशिदीत नाही, मस्जिद में अल्लाह आहे असे समजल्यावर धर्म परिवर्तनाची आवश्यकता कुठे आहे? मस्जिदमध्ये अल्लाह आहे. पण ते असं पुढे म्हणतात, मला वाटते नामदेव उत्तर भारतातून आल्यानंतर या मतप्रणालीचे प्रतिपादन करणे त्यांचे प्रमुख कार्य झाले. तात्विक परिभाषेत सांगायचे झाल्यास त्यांनी निर्गुण उपासना प्रचलित केली, पुनरुज्जीवित केली असे आम्हाला म्हणता येईल. पण त्याची सामाजिक पार्श्वभूमी आणि आवश्यकता इस्लामच्या समस्यांमधून निर्माण झाली. आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात नामदेव महाराष्ट्रात होते. त्यावेळी महाराष्ट्रात इस्लामचे आक्रमण झाले नव्हते. तेथील कार्याची पार्श्वभूमी केवळ हिंदू धर्मांतर्गत सामाजिक जीवन होते. म्हणजे जे काही प्रश्न महाराष्ट्रात तेव्हा होते त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरता नामदेवांनी अभंग रचना केली. आणि विशेषतः वारकरी संप्रदायाचं रूप आहे ते समतेचं रूप केलं. हे अतिशय महत्वाचं ऐतिहासिक कार्य जे नामदेवांचं आहे हे या ठिकाणी डॉक्टर बी कोलते यांनी अधोरेखित केलं. त्यांनी मग इतरही संतांवर जे काही त्यांची निरीक्षणं होती ती नोंदवली आहे. ती आपण जेव्हा केव्हा त्या संतांवर चर्चा करतो या पाहू. इथे आपण या ठिकाणी थांबूया कारण नामदेव आणि ज्ञानेश्वर या दोघांच्या संबंधावर या ठिकाणी भाष्य त्यांनी केलंय आणि त्यावर खूप वाद विवाद गेल्या 75 वर्षात झाले. कारण ह्या लेखाला लिहून 75 वर्ष झाली. 1951चं त्यांचं ते भाषण आहे बनारस विद्यापीठातलं आणि 1984 मध्ये आपण ते मराठीत आणलं. सुमती कोलते यांनी आणलं आणि मला विशेषतः त्या पुस्तकाच्या निर्मितीत फार मोठा सहभाग घेता आला. त्याला आता 41 वर्ष झाली आहेत. त्याचं मुखपृष्ठ मी केलं होतं, त्यात काही चित्र काढली होती. त्या निमित्ताने पुस्तक निर्मितीची प्रक्रिया हे मला जवळून पाहता आली. त्यामुळे डॉक्टर रमाकांत कोलते सर हे माझे गुरुवर्य आहेत. त्यांची या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.